नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. या शासन निर्णयामध्ये शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि वसतिगृह प्रवेशासाठी एकत्रित सुधारित नियमावली जारी करण्यात आली आहे. तर या GR मध्ये नेमके काय बदल करण्यात आले आहेत, कोणाला वसतिगृहात प्रवेश मिळू शकतो, उत्पन्नाची मर्यादा किती आहे, किती उपस्थिती आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा व आर्थिक लाभ मिळणार आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा GR कोणासाठी आहे, तर आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहांना ही नियमावली लागू करण्यात आली आहे. राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलामुलींना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. या GR मध्ये यापूर्वीच्या विविध शासन निर्णय आणि शुद्धीपत्रकांचे एकत्रीकरण करून एकत्रित सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. तर वसतिगृह प्रवेशासाठी कोण पात्र, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा म्हणजेच ST प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील ST विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या नियमानुसार कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र होऊ शकतो. मात्र स्थानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावर 70% स्थानिक आणि 30% इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवण्यात आले आहे. तर पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा, तर वसतिगृह प्रवेशासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी उत्पन्न मर्यादेत भविष्यात वाढ झाली तर त्यानुसार या योजनेची उत्पन्न मर्यादाही लागू राहणार आहे. नंतर वयाची अट, तर भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी पात्र राहतील. मात्र प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांचे वय जास्तीत जास्त 26 वर्षे असावे. नंतर विशेष विद्यार्थ्यांसाठी आरक्षण, तर या GR मध्ये काही विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव ठेवण्यात येतील. तसेच अनुसूचित जमातीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव राहतील. याशिवाय अनुसूचित जमातीतील अनाथ मुलामुलींसाठी 2% जागा राखीव ठेवण्यात येतील. तर कोणाला वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, तर GR मध्ये काही स्पष्ट अपात्रता देखील सांगण्यात आली आहेत. नोकरी करणारे विद्यार्थी, अर्धवेळ अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी, बाह्य अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आणि काही विशिष्ट परिस्थितीतील विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहणार नाहीत. तसेच ग्रामीण, तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरानुसार वसतिगृह व महाविद्यालयाच्या अंतराच्या अटीही लागू करण्यात आली आहेत. तर 70% उपस्थिती अनिवार्य. वसतिगृहात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला किमान 70% उपस्थिती अनिवार्य आहे. सलग 3 महिने उपस्थिती 70%पेक्षा कमी राहिल्यास विद्यार्थ्याचा वसतिगृह प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. तर प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन. या GR नुसार वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे. विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाची गृहपालांकडून ऑनलाईन छाननी केली जाईल आणि त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांकडून गुणवत्तेनुसार प्रवेशाची यादी तयार केली जाईल. अर्जामध्ये मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. प्रवेश निश्चित करताना मूळ कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. तर कोणती कागदपत्रे आवश्यक, तर ऑनलाईन अर्जासोबत मुख्यतः पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती, मागील परीक्षेचे गुणपत्रक, वैद्यकीय प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास अनाथ प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. नंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा, तर आता या GR मधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि आर्थिक लाभ. तर
निर्वाह भत्ता. तर विभागीय स्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा 1,500 रुपये, जिल्हा स्तरासाठी दरमहा 1,300 रुपये आणि तालुका स्तरासाठी दरमहा 1,000 रुपये निर्वाह भत्ता देण्याची तरतूद आहे. मुलींसाठी स्वच्छता प्रसाधनासाठी अतिरिक्त दरमहा 150 रुपये देण्याची तरतूद आहे. तर गणवेशासाठी आर्थिक मदत. तर इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेशाकरिता दरवर्षी 500 रुपये डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येतील. महाविद्यालयीन स्तरावर ड्रेस कोड असलेल्या ठिकाणी दरवर्षी 1,000 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येतील. शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाकरिता 3,000 रुपये दरवर्षी देण्याची तरतूद आहे. तर लॅब ॲप्रोन आणि शैक्षणिक साहित्य. ज्या अभ्यासक्रमासाठी लॅब ॲप्रोन आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी 500 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येतील. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी दरवर्षी 8,000 रुपये देण्याची तरतूद आहे. कला शाखेतील चित्रकला आणि संगीत अभ्यासक्रमासाठी आवश्यक साहित्याकरिता संपूर्ण अभ्यासक्रमासाठी एकदाच 4,000 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येतील. नंतर शैक्षणिक सहली आणि प्रकल्पासाठी मदत. अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक अभ्यास दौरा समाविष्ट असल्यास पात्र विद्यार्थ्यांना 2,000 रुपये डीबीटीद्वारे देण्याची तरतूद आहे. तसेच आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रकल्प अहवालाकरिता 1,000 रुपयांपर्यंत रक्कम देण्याची तरतूद आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यशाळांसाठी दरवर्षी प्रति विद्यार्थी 500 रुपये देण्याची तरतूद आहे. यामध्ये योग शिबिर, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा प्रबोधन आणि इंग्रजी स्पीकिंग यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. नंतर वसतिगृहातील इतर सुविधा. तर या GR मध्ये वसतिगृहांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तरतुदी आहेत. यामध्ये 40 ते 50 इंचाचा कलर टीव्ही, ॲक्वागार्ड आणि वॉटर कूलर, फायर फायटिंग सुविधा, कम्प्युटर लॅब, इंटरनेट सुविधा, पेस्ट कंट्रोल, लायब्ररीसाठी पुस्तके, स्थानिक आणि राज्यस्तरीय वृत्तपत्रे, क्रीडा साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अनुदान अशा विविध सुविधांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साहित्य. तर वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी लोखंडी पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, गादी, ब्लँकेट, उशी, बेडशीट, स्टीलची भांडी, पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे नियम. तर वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. वसतिगृहात ये जा करताना नोंद करणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांना वसतिगृहात रात्री मुक्काम करता येणार नाही. शाळा किंवा कॉलेजमध्ये विना परवानगी गैरहजर राहणे, रॅगिंग, नशा, धूम्रपान, भांडण, शासकीय मालमत्तेचे नुकसान इत्यादी बाबी गंभीर गैरवर्तन मानल्या जातील आणि प्रवेश रद्द होऊ शकतो. तर हा शासन निर्णय 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आला असून त्याच तारखेपासून लागू करण्यात आला आहे. या GR मुळे आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, आर्थिक लाभ, भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठीचे नियम याबाबत एकत्रित सुधारित नियमावली लागू झाली आहे. तर मित्रांनो, तुम्ही ST प्रवर्गातील विद्यार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील विद्यार्थी शासकीय आदिवासी वसतिगृहात राहत असेल तर हा GR नक्की सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.